Hello, good morning everyone. Procedure for suo moto registration. So, suo moto registration म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये आपण बघूया टेम्पररी रजिस्टर बाय प्रॉपर ऑफिसर टेम्पररी रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर म्हणून जर टेम्पररी रजिस्ट्रेशन असेल त्याला काय म्हटलं वेअर pursuant to any survey inquiry inspection search or any other proceeding under the act, the proper officer finds that the person liable to registration under the act has failed to apply for such registration. Such officer may register the said person on a temporary basis and issue an order in form GST registration number 212. काय म्हटलं where pursued any survey, inquiry, inspection, search or any other proceeding under the act, the proper officer find that the persons liable to registration under the act has failed to apply for such registration. आता जर एखाद्या ह्याच्यामध्ये सर्वे करण्यासाठी किंवा इन्क्वायरीसाठी किंवा इन्स्पेक्शनसाठी किंवा सर्चसाठी किंवा एनी अदर प्रोसिडिंग अंडर द ॲक्ट, सो बाकी कोणत्या ॲक्टमध्ये असणाऱ्या प्रोसिडिंगसाठी तर प्रॉपर ऑफिसर फाइंड दॅट पर्सन लायबल टू रजिस्ट्रेशन अंडर द ॲक्ट. सो त्याने एक प्रॉपर पर्सन सिलेक्ट केला की जो त्या रजिस्ट्रेशनसाठी लायबल आहे, बट हॅज फेल्ड टू अप्लाय फॉर सच रजिस्ट्रेशन, पण त्याने तो अप्लाय करायचा राहून गेला त्या रजिस्ट्रेशनसाठी. सच ऑफिसर मे रजिस्टर द सेड पर्सन. त्याच्यानंतर काय होतं सेल्स ऑफिसर मे बी रजिस्टर द सेड पर्सन, तर तो जो ऑफिसर आहे त्या पर्टिक्युलर पर्सनला ऑन अ टेम्पररी बेसिस मध्ये ऑर्डर इश्यू करू शकतो. सो इन फॉर्म GST रजिस्ट्रेशन 12, कोणत्या फॉर्ममध्ये GST रजिस्ट्रेशन 12 नुसार. देन इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन रूल 16 सबसेक्शन 2. The registration granted under Rule 16, subsection 1 shall be effective from the date of such order granting registration. Then, application for registration to made within 13 days of temporary registration. If application for registration to be made within 13 days of temporary registration, if appeal filed against order of temporary registration is dismissed within 13 days of appellate order rule 16.3 subsection 3. Every person to whom a temporary registration has been granted under rule 16 subsection 1 shall within a period of 19 days from the date of the grant of such registration submit an application for registration in the form of manner provided in rule 18. आता जो एखादा पर्सन की जो टेम्पररी बेसिसवरती रजिस्ट्रेशन करून घेतलंय त्याला त्याच्याकडे एक ऑप्शन असतो की 90 दिवसाच्या आत त्याला रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन करायचं असतं. मग तो रूल 18 और रूल 12 नुसार वेअर द सेड पर्सन हॅज फाइल्ड अँड अपील अगेन्स्ट द ग्रँट ऑफ टेम्पररी रजिस्ट्रेशन, त्याने जर टेम्पररी रजिस्ट्रेशनच्या विरोधात ग्रँट अपील केलं, इन सच केस द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शाल बी सबमिटेड विदिन पिरियड ऑफ 30 days. मग अशा केसेसमध्ये तो 30 दिवसाच्या आत ॲप्लिकेशन सबमिट करू शकतो फ्रॉम द डेट ऑफ issuance of the order upholding the liability of registration by the appellate authority. Then next, provisions of Rule 9 and Rule 10 application applicable. The provisions of Rule 9 and Rule 10 relating to verification and the issue of the certificate of registration shall maturities apply to a applicant submitted under the rule. काय म्हटलं provision rule 9 and rule 10 applicable. The provision rule 9 and rule 10 relating to verification and the issue of certificate of registration. हे जे रूल आहे ते कशा संदर्भात आहे तर व्हेरिफिकेशन आणि इश्यू ऑफ द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू करण्यासंदर्भातले आहेत. जे मॅटेटीज किंवा मॅटेंडीज आहेत त्यांना अप्लाय टू ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर रूल, सो ते ह्या रूल थ्रू ॲप्लिकेशन सबमिट करू शकतात. नंतर GSTIN टू बी इफेक्टिव्ह फ्रॉम डेट ऑफ टेम्पररी रजिस्ट्रेशन. द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन्स नंबर असाइन pursuant the verification under rule 16(4) shall be effective from the date of the order granting registration under rule 16 subsection 1. आता हा जो आहे
रूल नंबर 16 सबसेक्शन 5 हा कशा संदर्भात येतं? तर आज जो जीएसटी नंबर आहे, तो जीएसटी नंबर असाइन करण्यापासून तो व्हेरिफिकेशन करण्यापासून दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होईल, तर त्या रजिस्ट्रेशन ज्या डेटला होईल त्या डेटपासून मग तुमचं ग्रांटिंग रजिस्ट्रेशन अंडर त्या दिवसापासून तुमचं हे जे जीएसटी नंबर आहे तो ग्रांट केला जातो. देन manner of display of registration certificate and GSTI. Display of registration certificate GSTN on the name board, Rule 18 of CGST Rules 2017. RC to be displayed at principal and additional plan of the business, Rule 18 subsection 1. Every registered person shall display his certificate of registration in prominent location at his principal place of business and at every additional place or places or business. काय म्हटलंय? Every registered person shall display his certificate of registration इन अ प्रॉमिनंट लोकेशन. सो जो कोणी रजिस्टर पर्सन आहे त्याचं जे काही लोकेशन आहे त्या प्रॉमिनंट लोकेशनवरती हे जे जीएसटीचं सर्टिफिकेट आहे रजिस्ट्रेशन जे आहे ते डिस्प्ले करणं कंपल्सरी आहे ॲट दिस प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस अँड एव्हरी ॲडिशनल प्लेस ऑर प्लेस ऑफ बिझनेस. जिथे जिथे त्याचं बिझनेसचं प्लेस आहे त्या त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. देन GSTI टू बी डिस्प्लेड ऑन द नेम बोर्ड. Every registered person shall display his goods and service tax identification number on the name board exhibited on the entry of the principal place of business and every additional place of business. सो तुमच्या बिझनेसचं जिथे पण कुठे फ्लेक्स लावला असेल, बोर्ड लावला असेल, तर त्या एंट्री बोर्डवरती तुमचा GSTI नंबर असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्हाला जर माहितीसाठी सांगतो, तुम्ही जर एखाद्या रजिस्टर कंपनीचं लेटर हेड पाहिलं तर त्या लेटर हेडवरती सुद्धा GSTI नंबर त्या कंपनीचा लिहिलेला असतो. देन मेथड्स ऑफ ऑथेंटिकेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड रिप्लायज. E-application replies etc. authenticated by e-signature rules 26 subsection 1. All applications including reply, if any, to the notices written including the details of outward and inward supply appeal or any other documents required to be submitted under the provisions of these rules shall be so submitted electronically with digital signature certificate or through e-signature as specified under the provision of the Information Technology Act 2000 or verified by any other mode of signature or verification as notified by the board in this behalf. आता याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑनलाईन ॲप्लिकेशन करताय किंवा एखाद्याचा रिप्लाय देताय किंवा टू ॲथेंटिकेट बाय ई सिग्नेचर, त्यावेळेस ते ई सिग्नेचर व्हेरीफाय जे केलं जातं ते ई सिग्नेचरनेच व्हेरीफाय केलं जातं. आता गव्हर्नमेंटच्या बरेच सारे जे काही सेक्टर्स आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ई सिग्नेचर, त्यालाच आपण डिजिटल सिग्नेचर म्हणतो, ती यूज केली जाते. इवन तुमच्या आधार कार्डसाठी सुद्धा येणारी सिग्नेचर डिजिटल सिग्नेचर असते. तुम्ही आता जे कोणते सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, सो हे सर्टिफिकेट सुद्धा आता तुम्हाला कोणत्याही साईडने येत नाही, तर हे डिजिटल सिग्नेचरनेच येतात. ते डिजिटल सिग्नेचर मॅन्डेटरी फॉर कंपनीज आणि प्रत्येक कंपनीला त्यांचे डिजिटल सिग्नेचर ही मॅन्डेटरी आहे. रजिस्टर्ड पर्सन रजिस्टर्ड अंडर द प्रोव्हिजन ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 shall furnish the documents or application verified through digital signature certificate. काय म्हटले? रजिस्टर्ड पर्सन रजिस्टर अंडर द प्रोव्हिजन ऑफ द कंपनी. एखादा रजिस्टर्ड पर्सन जो आहे तो रजिस्टर करू शकतो कशा थ्रू? अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ द कंपनीज ॲक्ट. कोणत्या ॲक्ट थ्रू? अंडर द प्रोव्हिजन ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 shall furnish the documents or application verified through digital signature. ॲक्ट शाल फर्निश द डॉक्युमेंट्स, तो डॉक्युमेंट मेंटेन ठेवू शकतो, ऑर ॲप्लिकेशन व्हेरीफाईड, किंवा तो ॲप्लिकेशन जे आहे ते डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटने व्हेरीफाय करू शकतो. सो आता सेकंड सिग्नेचर रूल 26(2). ईच डॉक्युमेंट इन्क्लूड द रिटर्न फर्निश ऑनलाईन शाल बी साइन ऑर व्हेरीफाईड थ्रू EVC. आता रजिस्टर्ड पर्सन कोण जर इंडिव्हिज्युअल असेल तर अशा केसमध्ये डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग द रिटर्न फर्निश ऑनलाईन टू बी व्हेरीफाईड.
So first one by the individual himself, तो स्वतः किंवा where he is absent from India by some other person duly authorized by him in his behalf, किंवा जर जो ॲबसेंट असेल त्याच्या बिहाफमध्ये जो कोणी अथॉराइज पर्सन तिथे अवेलेबल असेल तो, किंवा वेअर द इंडिव्हिज्युअल्स इज मेंटली incapacitated from attending to his affairs by his guardians or by any other person competent to act on his behalf. जर तो पर्सन मेंटली डिस्टर्ब असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल, तर अशा केसमध्ये त्याचे जे गार्डियन असेल किंवा त्याच्या बिहाफमध्ये जो कोणी व्यक्ती असेल, तर तो इथे सिग्नेचर करू शकतो, हे व्हेरीफाय करू शकतो. देन हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये बाय करता, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये कोण करू शकतो व्हेरीफाय, तर बाय करता. आणि वेअर द करता इज ॲबसेंट फ्रॉम इंडिया ऑर इज मेंटली इन कॅपॅसिटेड फ्रॉम अटेंडिंग हिज अफेअर्स by any other adult member of such family or by authorized signatory of such करता. मग अशा केसमध्ये जर एखादा कर्ता जर ॲबसेंट असेल त्या पर्टिक्युलर काळामध्ये, किंवा तो मेंटली डिस्टर्ब असेल, तर अशा केसमध्ये त्याच्या कोणत्याही फॅमिली मेंबरने किंवा त्यांनी ठरवून दिलेले एका अथॉराइज व्यक्तीने सिग्नेटरी ऑफ सच करतात व्हेरीफाय करणं योग्य आहे. देन कंपनी, इन कंपनी बाय द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कंपनीमध्ये कोणत्याही चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर व्हेरीफाय करू शकतो, ऑर ऑथोराइज सिग्नेटरी, किंवा जो ऑथोराइज एखादा सिग्नेचरी पर्सन असेल तो करू शकतो. देन गव्हर्नमेंट ऑर गव्हर्नमेंट एजन्सी, लोकल अथॉरिटी बाय अन ऑफिसर ऑथोराइज इन दिस बिहाफ, ह्याच्यामध्ये जो कोणी ऑफिसर त्यासाठी ऑथोराइज असेल तो. देन फर्ममध्ये बाय एनी पार्टनर देअर ऑफ नॉट बिंग अ मायनर, याच्यामध्ये फर्ममध्ये कोणताही पार्टनर सही करू शकतो पण तो मायनर नसावा. आणि सेकंड बाय ऑथोराइज सिग्नेटरी, किंवा ऑथोराइज सिग्नेटरी कोण असेल तो. देन असोसिएशन ऑफ पर्सन्स बाय एनी मेंबर ऑफ द असोसिएशन ऑफ पर्सन, सो तुमच्या असोसिएशनमधला कोणत्याही मेंबरने जर सही केले तरी, सॉरी व्हेरीफाय केलं तरी चालतं, किंवा बाय ऑथोराइज सिग्नेटरी. आणि ट्रस्टमध्ये बाय द ट्रस्टी ऑर एनी ट्रस्टी, याच्यामध्ये कोणत्याही ट्रस्टीनी व्हेरीफाय केलं तर, किंवा ऑथोराइज पर्सन, ऑथोराइज सिग्नेचर पर्सन. देन एनी अदर पर्सन, आणि बाकीच्यांच्या तुलनेत बाय सम पर्सन कम्पिटंट टू ॲक्ट ऑन हिज बिहाफ, किंवा असा व्यक्ती की ज्याच्या समोर तो ॲक्ट घडतोय, तो असा व्यक्ती ते व्हेरीफाय करू शकतो. देन ई नोटिसेस certificates etc to be authenticated by DSC rules 26 subsection 3. All notices, certificates and orders under the provision of each chapter shall be issued electronically by the proper officer or any other officer authorized to issue such notices or certificates or orders through digital signature. Certificates specified under the provisions of the Information Technology Act 2000. Notification number 6 subsection 2017 CT dated 19/6/2017 as amended by the notification number 11/2017 CT dated 28/6/2017 with effect from 22/6/2017. Mode of verification for purpose of the Rule 26 subsection 1 of CGST Rules 2017. The CBEC has notified the following modes of verification for the purpose of Rule 26 subsection 1 of the CGST Rule 2017, namely first one Aadhaar based electronic verification code, त्यालाच EVC म्हटलं जातं, Aadhaar based electronic verification code. Then second, electronic verification code generated through net banking login on the common portal. And third, electronic verification code generated on the common portal, where the mode of authentication of any documents is through any of the aforesaid modes. Such verification shall be done within 2 days of furnishing the documents.
Procedure for grant for registration to persons required deduct tax at source, Rule 12 of CGST Rule 2017. First one, e-application by tax deductor collector electronically rules. Rules 12 subsection 1. Any person required to deduct tax in accordance with the provisions of section 15.1 or a person required to collect tax at source in accordance with the provisions of section 52 shall be electronically submit an application duly signed or verified through electronic verification code in form GST. आता काय म्हटलंय एनी पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स एखादा पर्सन की ज्याला टॅक्स डिडक्ट करायचा आहे इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 51 सेक्शन 50 प्रोव्हिजन सेक्शन 51च्या प्रोव्हिजननुसार त्याला टॅक्स डिडक्ट करायचा आहे और अ पर्सन रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स किंवा जो एखादा पर्सन की ज्याला टॅक्स कलेक्ट करायचा आहे ॲट अ सोर्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 52 किंवा सेक्शन 52च्या प्रोव्हिजननुसार त्याला टॅक्स कलेक्ट करायचा आहे शाल इलेक्ट्रॉनिकली सबमिट अन ॲप्लिकेशन तर त्याला काय करावं लागतं तर इलेक्ट्रॉनिकली ॲप्लिकेशन सबमिट करायला लागतं ड्युली साईन ऑर व्हेरीफाईड थ्रू इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड त्याच्यानंतर ते साईन किंवा व्हेरीफाय करावं लागतं इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड थ्रू इन्फॉर्म GST रजिस्टर 2007 GST रजिस्टर फॉर्म 07 नुसार त्याला हे करावं लागतं देन नेक्स्ट RC to be issued within 3 working days. RC to be issued within 3 working days. Rule 12, subsection 2. The proper officer may grant registration after due verification and issue a certificate of registration in form GST registration 06 within a period of 3 working days from the date of submission of the application. काय म्हटलंय द प्रॉपर ऑफिस मे ग्रँट रजिस्ट्रेशन आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन आता प्रॉपर ऑफिसर मे ग्रँट एखाद्या ऑफिसरला रजिस्ट्रेशन ग्रँट होते कधी आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन नंतर अँड इश्यू सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन जे आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते इश्यू होतं इन फॉर्म GST रजिस्टर नंबर 06 कधी ज्यावेळेला तो फॉर्म भरून देतो फॉर्म GST रजिस्टर नंबर 6 विदिन अ पिरियड ऑफ 3 working days फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन सो ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर पुढच्या 3 दिवसाच्या आत ही सगळी प्रोसिजर होते देन कॅन्सलेशन ऑफ RC where rule number 12 subsection 3 where upon an inquiry or pursuant to any other proceeding under the Act, the proper officer is satisfied that a person to whom a certificate of registration in form GST registration number 06 has been issued is no longer liable to deduct tax at source under section 51 or collect tax at source under section 52. The said officer may cancel the registration issued under the rule 12 subsection 2 and such cancellation shall be communicated to the said registration issued under the said person electronically in form GST registration number 08. However, the proper officer shall follow the procedure as provided in Rule 22 for the cancellation of registration. कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशनसाठी काय करावं तर एखाद्या प्रॉपर ऑफिसरला ज्या काही रूल नंबर 22 मध्ये दिलेल्या प्रोव्हिजन आहे त्या पद्धतीने त्याला प्रोसिजर फॉलो करावे लागतात then procedure for grant of registration to a person OADAR supplying online information and database access or retrieval services from a place outside India to a non-taxable online recipient. Grant of registration to a person supplying online information and database access or retrieval service from place of outside India to a non-taxable online recipients. आता काय म्हटलं इथे ग्रांट ऑफ रजिस्ट्रेशन फॉर पर्सन सप्लाइंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डाटाबेस ॲक्सेस और रिट्रायवल सर्व्हिसेस फ्रॉम प्लेस आउटसाइड इंडिया
आता एखादा पर्सन सप्लाय देतोय सर्व्हिसेसची किंवा डाटाची किंवा इन्फॉर्मेशन आउटसाइड इंडिया टू अ नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. सो जो समोरचा रिसिपियंट जो आहे तो नॉन टॅक्सेबल आहे. तर अशा कंडिशनमध्ये काय, तर ई ॲप्लिकेशन्स बाय सप्लायर ऑफ OIDAR service rules. Any person supplying online information, database access, or retrieval services from a place outside India to a non-taxable online recipient shall electronically submit an application for registration, duly signed or verified through EVC, inform GST registration number 10 at the common portal, either directly or through a facilitation center notified by the commissioner. सो ह्या अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन असेल किंवा सर्व्हिस असेल किंवा डाटा असेल जो ट्रान्सफर करणार आहे आउटसाईड इंडियामध्ये, तर ती आधी व्हेरीफाय केली जाते. व्हेरीफाय कशा थ्रू केली जाते, तर EVC किंवा फॉर्म GST फॉर्म थ्रू. मग हे कुठे व्हेरीफाय केले, तर कॉमन पोर्टलवरती, आयदर डायरेक्टली, एक तर डायरेक्टली किंवा थ्रू फॅसिलिटेड सेंटर नोटिफाईड किंवा कमिशनरने जे फॅसिलिटेड सेंटर दिलेलं आहे तर त्या ठिकाणी ती व्हेरीफाय केली जाते. Then grant of RC. The applicant referred to a Rule 14 subsection 1 shall be granted registration in Form GST registration number 06. Submit to such a condition and restrictions and by such officer as may be notified by the central government or on the recommendation of the council. त्याच्यानंतर the applicant referred to in a rule shall be granted registration. जो कोण ॲप्लिकंट जो आहे तो या रूलमध्ये जर बसत असेल तर तो रजिस्ट्रेशनसाठी ग्रँटेड ठरतो इन फॉर्म GST रजिस्ट्रेशन नंबर 06. मग त्याला काय करावं लागतं, फॉर्म नंबर GST रजिस्ट्रेशन नंबर 06 फॉर्म सबमिट करावं लागेल. सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन्स अँड बाय सच ऑफिसर ॲज मे बी नोटिफाईड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. मग कोणा थ्रू इथं त्याला ग्रँट मिळते, तर ऑफिसर मे बी नोटिफाईड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटने नोटिफाय केलेला ऑफिसर ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल. काउन्सिलमध्ये रिकमेंड केलेला सेंट्रल गव्हर्नमेंटने नोटिफाय केलेला ऑफिसर. देन प्रोसिजर फॉर असाइनमेंट ऑफ युनिक आयडेंटिटी नंबर टू सर्टन स्पेशल एंटाइटी. E-applications for grant of UIN rule. Every person required to be granted a unique identity number to accordance with the provision of section 25(9) may submit an application electronically in form GST registration number 13. का म्हटलं, एव्हरी पर्सन रिक्वायर्ड टू बी ग्रांटेड, प्रत्येक पर्सनला युनिक आयडेंटिटी नंबर UIN नंबरची गरज असते. ड्युली असाइन व्हेरीफाईड थ्रू EVC, कारण त्याच्या थ्रू EVC थ्रू त्याला व्हेरीफाय केलं जातं. इन द मॅनर स्पेसिफाईड इन रूल 8 ॲट द कॉमन पोर्टल आयदर डायरेक्टली थ्रू अ फॅसिलिटेड सेंटर नोटिफाईड विथ द कमिशन. मग हे काय, तर डायरेक्टली किंवा फॅसिलिटेड सेंटर नोटिफाईड विथ द कमिशन थ्रू व्हेरीफाय केले जाते. त्याच्यानंतर UIN टू बी असाइन अँड RC टू बी गिवन विदिन 3 वर्किंग डेज. The proper officer may, upon submission of an application in form GST registration number 13 or after filling up the said form, assign a unique identity number to said person and issue a certificate in form GST registration number 06 within a period of 7 working days from the date of submission of the applications. ॲप्लिकेशन दिल्यानंतर पुढच्या 7 दिवसाच्या आत हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. Next, registration of resident and casual taxable person. Section 27. Special provision relating to casual taxation taxable person and non-resident taxable person.
आता टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट आणि रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन यांच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. स्पेशल प्रोव्हिजन रिलेटेड टू कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन अँड नॉन रेसिडेन्शियल टॅक्सेबल पर्सन. आता फर्स्ट वन, casual or non-resident taxable person, registration valid up to period specified or 19 days. The certificate of registration issued to a casual taxable person. The casual taxable person ला जे काही सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे काही इश्यू केलेलं आहे ऑर नॉन रेसिडेन्शियल टॅक्सेबल पर्सनला, तर त्याच्यामध्ये दोन कंडिशन दिलेले आहेत. तर पिरियड स्पेसिफाईड इन द ॲप्लिकेशन ऑफ फॉर रजिस्ट्रेशन. तर त्या रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशनमध्ये जो काही पिरियड मेन्शन केलेला आहे तो स्पेसिफाय, अदरवाईज ऑर 19 डेज फ्रॉम द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन, किंवा रजिस्ट्रेशन पासून पुढच्या 90 दिवसाच्या, व्हॉट एव्हर इज अर्लियर. So taxable supplies to be effected only after the issuance of RC. Taxable supply to be effected only after the issuance of RC. Such person shall make taxable supplies only after the issuance of the certificate of registration, and then extension of further period of 19 days. The proper officer may, or sufficient cause being shown by the said taxable person, extend the said period of 19 days by a further period not exceeding 19 days. त्याच्यानंतर सेकंड वन काय दिलेलं आहे, ॲडव्हान्स डिपॉझिट टू बी मेड इक्विव्हॅलंट टू बी एस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटीज सेक्शन 27 सबसेक्शन 2. A casual taxable person or a non-resident taxable person shall, at the time of submission of applications for registration under section 25 subsection 1, make an advance deposit of tax in an amount equivalent to the estimated tax liabilities of such persons for the period for which the registration is sought. देन ॲडिशनल डिपॉझिट इन केस ऑफ एक्सटेन्शन. आता एक्सटेन्शनमध्ये ॲडिशनल डिपॉझिट जर भरायचं असेल तर काय म्हटलं, इक्वल टू ॲडिशनल टॅक्स, तर ते तुमचं ॲडिशनल टॅक्स इतकं असलं पाहिजे. देन अमाऊंट डिपॉझिटेड टू बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. त्याच्यानंतर जी काही अमाऊंट तुम्ही डिपॉझिट करणार ती कुठे क्रेडिट झाली पाहिजे, तर इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला. द अमाऊंट डिपॉझिटेड अंडर सेक्शन 27 subsection 2 shall be credited to be electronic cash ledger on such person and shall be utilized in the manner provided under section 49. Okay, then आहे the procedure for grant of registration to non-resident taxable person. So याच्यामध्ये फर्स्ट येतं ॲप्लिकेशन बाय नॉन-रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन ॲट लिस्ट 5 days प्रायर टू कमेन्समेंट ऑफ द बिझनेस रूल. काय म्हटलं, ई ॲप्लिकेशन ऑफ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन ॲटलिस्ट 5 days प्रायर, म्हणजे त्याला 5 दिवस नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला जे ई ॲप्लिकेशन आहे ते 5 दिवस आधी देणं गरजेचं आहे. देन काय म्हटलंय, टेम्पररी रेफरन्स नंबर ऑफ मेकिंग अँड ॲडव्हान्स डिपॉझिट ऑफ टॅक्स. टेम्पररी रेफरन्स नंबर फॉर मेकिंग, सो ॲडव्हान्स डिपॉझिट करण्यासाठी टेम्पररी रेफरन्स नंबर तयार करावा लागतो. देन प्रोव्हिजन ऑफ रूल 9 अँड द रूल 10 ॲप्लिकेबल. आता रूल 9 अँड रूल 10 जे आहेत ते इथे ॲप्लिकेबल ठरतात. कशा काय, व्हेरिफिकेशन ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन शाल मॅटेंडीज अप्लाय द ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर दिस रूल. सो मॅटेंडीज किंवा मॅटेंडीज जे आहेत ते या रूल्स अंडर ॲप्लिकेशन करू शकतात. देन ॲप्लिकेशन टू बी साइन बाय द ऑथोराइज सिग्नेचरी. द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन मेड बाय नॉन रेसिडेंट. आता जर नॉन रेसिडेंटने एखादं रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन बनवलेलं आहे, टॅक्सेबल पर्सन शाल बी साइन द ऑथोराइज सिग्नेटरी. मग ते एका ऑथोराइज सिग्नेटरी घेऊन साईन करून आलं पाहिजे. हू शाल बी पर्सन रेसिडेंट इन इंडिया, जो इंडियन रेसिडेंट आहे आणि ज्याच्याकडे व्हॅलिड पॅन कार्ड आहे अशा व्यक्तीकडून. Then procedure for obtaining extension in period of operation by casual taxable person and non-residential taxable person. First one, application for extension before the end of the validity of registration period. का म्हटलंय, where a registered casual taxable person
or a non-residential taxable person intend to extend the period of registration indicates in application of registration. So application of registration मध्ये दिलेल्या इंडिकेट्स नुसार जे रजिस्ट्रेशन पिरियड आहे ते एक्सटेंड करता येतं. अँड ॲप्लिकेशन इन फॉर्म ऑफ GST रजिस्टर 11 आणि त्यासाठी त्यांना काय होतं फॉर्म GST रजिस्टर नंबर 11 जो आहे तो फिल करावा लागतो. शाल बी सबमिटेड इलेक्ट्रॉनिकली थ्रू द कॉमन पोर्टल. हा त्यांना इलेक्ट्रॉनिकली सबमिट करावा लागतो कॉमन पोर्टलवरती. आयदर डायरेक्टली मग तो डायरेक्टली करू शकतात किंवा फॅसिलिटेड सेंटर जे काही कमिशनरने नोटिफाय करून दिलेले आहेत. Then acknowledgement of applications only on advance deposit of tax. The application under Rule 51 shall be acknowledged only on the payment of the amount specified in section 27. आता नेक्स्ट लेक्चरला आपण अमेंडमेंट आणि कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन जे आहे ते पाहणार आहोत. ओके, तोपर्यंत आता आपण थांबूया.